प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये असं पवारांनी सुचवलं होतं। मात्र तरीही काँग्रेसनं काल अकोल्यात उमेदवार जाहीर केला। विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली। वंचितचा काँग्रेसला पाठिंबा असतानाही काँग्रेसच्या निर्णयानं चर्चेला आता उधाण आलंय। वंचित विरोधी भूमिका काँग्रेसनं का घेतली असा सवाल यानंतर आता उपस्थित होतोय। अधिकचे अपडेट जाणून घ्या। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, खरं तर वंचित विरोधी भूमिका काँग्रेसनं का घेतली हाच खरं तर मुद्दा आता यानंतर उपस्थित होतोय। काय नेमकी माहिती पुढे येते, काय पवारांनी सुचवलं होतं काँग्रेसला? दीपक, ही बातमी आपल्याला महाविकास आघाडीच्या वर्तुळातून कळते की पवारांनी असं सुचवलं होतं की शक्यतो प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार दिला जाऊ नये। म्हणजे जागा वाटपाचा प्रश्न सुटत नव्हता आणि अनेक वेळा जागा वाटपांवर चर्चा झाल्या, परंतु महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्याबाबत किंवा प्रकाश आंबेडकरांना सामावून घेण्याबाबत कोणताच फॉर्म्युला ठरला नाही। परंतु आपल्यालाही माहिती आहे की काही जागांवर प्रकाश आंबेडकरांनी स्वतःहून काँग्रेसच्या विरोधात उमेदवार दिलेला नाहीये आणि काँग्रेसला एक प्रकारे बिनविरोध निवडणूक त्यांच्या बाजूने त्यांनी ठेवली आहे। जसं नागपूरमध्ये जी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते इतर अशा 4 जागांवर अशीच भूमिका घेणार आहेत की ते काँग्रेस विरोधात उमेदवार देणार नाहीत। तर त्याच अशाच पार्श्वभूमीवर जर जागा वाटप शक्य नसेल तर प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात अकोल्यात काँग्रेसने उमेदवार देऊ नये असं शरद पवारांनी सुचवल्याची माहिती आपल्याला मिळते। आणि पण तरी सुद्धा त्यानंतर काँग्रेसने उमेदवार दिला। काल संध्याकाळी आपण सर्वांनी पाहिलं की अकोल्यामध्ये काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आला। परंतु एक जो प्रयत्न झाला होता प्रकाश आंबेडकरांना सामावून घेण्यासाठी, त्यामध्ये जे प्रयत्न झाले त्यामध्ये शरद पवारांनी हा एक प्रयत्न केला होता। ही माहिती आपल्याला महाविकास आघाडीच्या वर्तुळातून समजते। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आता प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये असं शरद पवारांनी सुचवले होतं, कारण वंचितकडून महाविकास आघाडीमध्ये समावेशाबाबत अधिक खरं तर चर्चा सुरू होती। काही बैठका देखील झालेल्या होत्या, परंतु त्यानंतर काँग्रेसनं काही जागा जाहीर कराव्यात, त्यानंतर वंचितकडून त्यांना पाठिंबा दिला जाईल अशी देखील माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली होती। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी काँग्रेसला अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर उमेदवार देऊ नये असं सुचवलेलं होतं। आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी काँग्रेसमधनं अकोल्यामध्ये आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काय नेमकं घडतंय पुढे जाऊन हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात पवारांनी सुचवल्यानंतर सुद्धा काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। आणि अशातच वंचितनं काँग्रेसला खरं तर काही जागांवर पाठिंबा देखील जाहीर केलेला होता आणि काँग्रेसनं त्यानंतर आता उमेदवार जाहीर केल्यामुळे आता विविध चर्चांना देखील उधाण आलेलं आहे। आणि वंचित विरोधी भूमिका काँग्रेसनं नेमकी का घेतली असा सवाल यानंतर उपस्थित होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।